कधी लक्षात आले आपल्या घरातलं रोजचं चित्र एकदा शांतपणे डोळ्यांसमोर आणा. हो, खूपच ओळखीचं चित्र असतं ते. मुलं जेवायला बसली की त्यांच्या एका हातात घास असतो आणि डोळे मोबाईलच्या स्क्रीनवर असतात. अगदी बरोबर. मोबाईल नसेल तर मला जेवायचंच नाही असा हट्ट सुरू होतो. हो ना. शाळेतून मुलं घरी आली की त्यांची पाण्याची बाटली एका कोपऱ्यात पडलेली असते, दप्तर सोफ्यावर फेकलेलं असतं. आणि बूट कुठेतरी भिरकावलेले असतात. खरंय. आणि आपण घरातील मोठे लोक त्यांच्या मागे मागे हे सगळं आवरत फिरत असतो. हे असं करू नको, तिथे ठेवते, किती वेळा सांगायचं. हे असं सतत बोलून आपणच आतून प्रचंड थकून जातो. नक्कीच, खूप थकायला होतं. पण याच वेळी जेव्हा आपण जगाच्या दुसऱ्या टोकाकडे बघतो, विशेषतः जपानसारख्या देशाकडे, तिथे अगदी सुरुवातीपासूनच एक वेगळंच चित्र दिसतं बघा. हो, तिथे अगदी लहान मुलं म्हणजे 3-4 वर्षांची मुलं सुद्धा सार्वजनिक ठिकाणी अतिशय शांत वागताना दिसतात. ट्रेनमध्ये किंवा रस्त्यावर ती खूप शिस्तबद्ध असतात. ती स्वतःची बॅग स्वतः सांभाळतात, खेळून झाल्यावर स्वतःची जागा स्वतः स्वच्छ करतात. तिथे सार्वजनिक ठिकाणी मुलांचा गोंधळ किंवा आरडाओरडा अजिबात ऐकायला मिळत नाही. ही तफावत पाहिल्यावर साहजिकच मनात येतं की जपानी पालक असं काय वेगळं करतात. यामागचं मुख्य कारण म्हणजे त्यांनी शिस्तीला एका खूप वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलंय. अच्छा. त्यांच्याकडे अशी कोणती जादूची काडी नाही, पण आजच्या या सखोल चर्चेत आपण हेच समजून घेणार आहोत की शिस्त म्हणजे शिक्षा नाही. तर शिस्त म्हणजे जीवनशैली. अगदी बरोबर. आणि कोणालाही दोष न देता किंवा स्वतःला कमी न लेखता आपण हे समजून घेणार आहोत. कारण यामागे काही अतिशय साध्या पण मानवी मानसशास्त्रावर खोलवर परिणाम करणाऱ्या सवयी आहेत, ज्या सवयी त्यांनी त्यांच्या रोजच्या जगण्याचा एक नैसर्गिक भाग बनवले आहेत. मला वाटतं या गोष्टीची सुरुवात त्यांच्या घरातूनच होत असावी. नक्कीच. कारण आपल्याला कायम वाटत असतं की शिस्त लावणं म्हणजे खूप कडक नियम बनवणं. पण जपानी पद्धतीकडे पाहायला जाणवतं की त्याचा पाया खूप वेगळा आहे. मुलं ऐकून कमी आणि पाहून जास्त शिकतात. आपण जसं वागतो त्याचंच प्रतिबिंब मुलांमध्ये दिसतं. हो, पण आपल्याकडे अनेकदा असं होतं की आपण स्वतः हातात मोबाईल घेऊन बसलेलो असतो, आपले डोळे स्क्रीनवर असतात. आणि त्याच वेळी आपण मुलाला ओरडून सांगत असतो की तुझा मोबाईल बंद कर आणि अभ्यासाला बस. अशा वेळी मुलं आपले शब्द अजिबात ऐकत नाहीत, ती फक्त आपली कृती पाहत असतात. पालक हे मुलांसाठी रोल मॉडेल असतात. मुलांचे डोळे सतत आपल्यावर असतात. आपण काय सांगतो यापेक्षा आपण काय करतो हे त्यांच्या मेंदूत जास्त वेगाने नोंदलं जातं. म्हणजे जपानमध्ये पालक या गोष्टीबद्दल अतिशय जागरूक असतात तर. हो, त्यांना हे पक्क माहीत असतं की मुलं शब्दांपेक्षा कृती अचूक टिपतात. जर पालकांना वाटत असेल की मुलाने शांत राहावं, तर आधी पालकांना स्वतः शांत राहावं लागतं. जर त्यांना वाटत असेल की मुलांनी घर आवरावं, तर त्यांना स्वतः घर आवरताना मुलांसमोर दिसावं लागतं. हे म्हणजे असं झालं की आपण स्वतः किनाऱ्यावर सुरक्षित बसलोय आणि पाण्यात असलेल्या दुसऱ्या माणसाला पोहण्याचं नियम ओरडून सांगतोय. क्या बात आहे, खूप छान उदाहरणे दिलेत. जोपर्यंत आपण स्वतः पाण्यात उतरत नाही, आपण स्वतः कृती करत नाही, तोपर्यंत समोरचा माणूस पोहायला कधीच शिकणार नाही. आणि मुलांच्या बाबतीत हे पाण्यात उतरणं म्हणजे स्वतः कृती करून दाखवणं. आपण त्यांच्यासाठी एक आरसा असतो. जसं आपण वागतो तशीच मुलं आपली नक्कल करतात. आणि याच जाणीवेतून जपानमध्ये खूप महत्वाची गोष्ट केली जाते. कोणती? तिथे मुलांना खूप लहान वयापासून त्यांच्या वयाला पेलवतील अशा छोट्या छोट्या जबाबदाऱ्या दिल्या जातात. अच्छा. जेव्हा मुलं स्वतःच्या हाताने कामं करतात तेव्हा त्यांच्यात एक प्रकारची स्वायत्तता निर्माण होते. जबाबदाऱ्या. पण इथेच तर खरी गोम आहे ना. कसं काय? कारण आपल्याकडे लहान मुलांना काम सांगणं म्हणजे आपण एक प्रकारे त्यांना त्रास देतोय असं मानलं जातं. आपल्याला वाटतं की मुलं मोठी झाल्यावर आपोआप सगळं शिकतील. हो. आणि प्रॅक्टिकली बोलायचं झालं तर लहान मुलाला एखादं काम दिलं तर ते काम सोपं होण्याऐवजी वाढूनच बसतं. बरोबर. मूल स्वतःची प्लेट उचलायला जातं आणि अन्न सांडतं. मग आपल्यालाच ते स्वच्छ करावं लागतं. त्यापेक्षा मीच माझं केलेलं बरं असं वाटून आपण त्यांना काम करू देत नाही. हाच तो दृष्टिकोनातला सर्वात मोठा फरक आहे बघा. म्हणजे आपण सोयीचा विचार करतो. अगदी बरोबर. पण जपानमध्ये जबाबदारी म्हणजे शिक्षा नसते किंवा काम सोपं करण्याचा मार्गही नसतो. मग तो काय असतो? तो मुलांना स्वावलंबी बनवण्याचा एक अत्यंत महत्वाचा टप्पा असतो. जेव्हा मूल अन्न सांडतं तेव्हा जपानी पालक ते स्वतः स्वच्छ करत नाहीत. अरे बापरे. मग ते काय करतात? ते मुलालाच कापड देतात आणि ते कसं स्वच्छ करायचं हे शिकवतात. कारण यातून एक खूप खोल मानसशास्त्रीय प्रक्रिया घडत असते.
म्हणजे जेव्हा एखादं 3-4 वर्षांचं मूल स्वतःची प्लेट उचलून बेसिनमध्ये ठेवतं, किंवा आपले खेळणे खेळून झाल्यावर पुन्हा योग्य जागी व्यवस्थित लावून ठेवतं. तेव्हा त्याच्या मनात फक्त काम केल्याची भावना नसते. नाही, त्याच्या मेंदूत एक संदेश जातो की मी या घराचा एक महत्वाचा आणि जबाबदार घटक आहे. माझ्यावर विश्वास ठेवला जातोय. हो, कोणीतरी माझ्या मागे येऊन माझं काम करणार नाहीये ही स्पष्टता त्यांच्यात येते. म्हणजे या मी करतेच्या नादात आपण नकळतपणे त्यांना परावलंबी बनवत असतो. नक्कीच, आपण त्यांचा शिकण्याचा आणि स्वतःवर विश्वास ठेवण्याचा टप्पाच हिरावून घेतो. खरंय. आणि म्हणूनच तिथे राहू दे ऐवजी तू करू शकतोस असा विश्वास मुलांना दिला जातो. मुलांकडून काय अपेक्षा आहेत हे अगदी स्पष्ट ठेवलं जातं. जेव्हा आपण मुलांवर विश्वास दाखवतो तेव्हा मुलं त्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी आतून प्रयत्न करतात. या छोट्या जबाबदाऱ्यांमधूनच त्यांच्यात तो आत्मविश्वास आणि शिस्त रुजायला सुरुवात होते. ते स्वतःला एक सक्षम व्यक्ती म्हणून पाहू लागतात. हे ऐकायला खूप तर्कशुद्ध वाटतं, पण थोडा व्यावहारिक विचार करूया. सांगा ना. समजा मी मुलाला प्लेट उचलायला सांगितली आणि त्याने स्पष्ट नकार दिला. तो जागीच बसून राहिला आणि रडायला लागला. तर अशावेळी जपानी पद्धत काय सांगते? तिथेही मुलं नकार देतच असतील. नक्कीच, मुलं ती मुळंच आहेत. आणि कसं आहे ना, आपण कामावरून थकून आलेलो असतो, 10 तासांची शिफ्ट असते, ट्रॅफिकमधून जीव वाचवून घरी आलेलो असतो आपण. आणि घरी आल्यावर जेव्हा मूल असं वागतं तेव्हा आपला पारा चढणारच. खऱ्या आयुष्यात कधीच राग न येणं हे खरोखर शक्य आहे का? अजिबात नाही. ही अवस्था अगदी स्वाभाविक आहे. राग न येणे हा उद्देशच नाहीये. अच्छा. आपण सगळे माणसं आहोत आणि राग येणं ही एक अत्यंत नैसर्गिक भावना आहे. पण मग फरक कुठे पडतो? जेव्हा राग येतो तेव्हा आपण कशी प्रतिक्रिया देतो यावर सगळं अवलंबून असतं. आपल्याकडे एक ठरलेलं चक्र असतं बघा. आधी आपण प्रेमाने समजावून सांगतो, मग आपला आवाज थोडा मोठा होतो. आणि शेवटी आपला संयम सुटतो आणि आपण मोठ्याने ओरडतो. पण या ओरडण्यामागे मेंदूचं जे विज्ञान आहे ते समजून घेणं खूप गरजेचं आहे. मेंदूचं विज्ञान म्हणजे ओरडल्यामुळे मुलांच्या मेंदूत काही वेगळे बदल होतात का? हो, जेव्हा आपण रागाच्या भरात मोठ्याने ओरडतो तेव्हा मुलांच्या मेंदूतला अमिगडला नावाचा भाग सक्रिय होतो. अमिगडला? हो, हा भाग धोक्याची घंटा वाजवण्याचं काम करतो. त्यामुळे मूल बचावात्मक स्थितीत जातं. ज्याला आपण फाईट ऑर फ्लाईट रिस्पॉन्स म्हणतो. अगदी बरोबर. अशा वेळी मेंदूचा जो भाग तर्क आणि शिकण्याशी जोडलेला असतो तो पूर्णपणे बंद पडतो. अरे बापरे, म्हणजेच आपण वापरलेले शब्द त्यांच्यापर्यंत पोचतच नाहीत. अजिबात नाही. मुलं फक्त आपला मोठा आवाज, आपल्या चेहऱ्यावरचे रागीट भाव आणि तो ताण अनुभवतात. ती फक्त तो राग फील करतात. हो. म्हणजे आपण कितीही चांगल्या हेतूने त्यांच्या भल्यासाठी ओरडून सांगत असलो तरी त्याचा काहीच उपयोग होत नाही. काही उपयोग होत नाही. ते फक्त आवाजाला घाबरून गप्प बसतात. पण त्यांना आपली चूक कधीच समजत नाही. खरंय, त्यांना त्यामागचं कारण कधीच समजत नाही. ते फक्त त्या वेळेपुरतं आपलं ऐकतात. म्हणूनच जपानमध्ये पालक ओरडण्यावर अवलंबून नसतात. मग ते काय करतात? ते शांत राहून त्या कृतीचा परिणाम काय होईल हे समजवून सांगण्यावर भर देतात. म्हणजे जेव्हा राग येतो तेव्हा ते एक पॉज घेतात, एक छोटासा थांबा घेतात स्वतःला शांत करतात. आणि मग मुलाला त्याच्या कृतीचा इतरांवर काय परिणाम होतोय हे सांगतात. एखादं उदाहरण देता येईल? नक्कीच. जर मूल सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालत असेल तर ते मोठ्याने ओरडून त्याला गप्प करत नाहीत. ते जवळ जाऊन शांतपणे सांगतात की तू असा आवाज केल्यामुळे इथे बसलेल्या दुसऱ्या लोकांना त्रास होतोय. हा मुद्दा खूपच वेगळा आहे. कारण आपल्याकडे आपण सहसा असं म्हणतो की गप्प बस, लोक काय म्हणतील, किंवा मला त्रास देऊ नकोस असं म्हणतो आपण. पण इथे आपण मुलाला दुसऱ्याला होणाऱ्या त्रासाबद्दल सांगतोय. जागी स्वतःला ठेवून पाहण्याची सवय त्यांच्यात अगदी लहान वयापासून रुजते. जेव्हा आपण शांत राहून संवाद साधतो तेव्हा मुलांचा मेंदू बचावात्मक स्थितीत जात नाही. ते आपली गोष्ट खऱ्या अर्थाने ऐकू आणि समजू शकतात. आणि म्हणूनच तो जो पॉज आहे ना तो अत्यंत महत्वाचा आहे. शब्द नाही तर भावना आधी पोचतात हे खरे. अगदी बरोबर. पण मला सांगा, हे सगळं शांतपणे समजावून सांगणं तेव्हाच शक्य आहे जेव्हा घरातलं वातावरण मुळात स्थिर असेल. हो ना. जर घरात रोज नवीन नियम असतील, रोज सगळं बदलत असेल तर शांतपणे सांगूनही मुलं गोंधळणारच ना. नक्कीच गोंधळणार. शांतता आणि समज या गोष्टी हवेत रुजत नाहीत. कारण आपल्याकडे वेळेचं गणित खूपच कच्चं असतं. त्यासाठी घरात एक निश्चित दिनक्रम असावा लागतो. दिनक्रमातील सातत्य, ज्याला आपण कन्सिस्टन्सी म्हणतो, ती शिस्तीची खरी गुरुकिल्ली आहे. तर जपानमध्ये या गोष्टीवर सर्वात जास्त भर दिला जातो. तिथे मुलांचा दिनक्रम अत्यंत काटेकोर असतो. सकाळी उठायची वेळ, जेवणाची वेळ, खेळायची वेळ, झोपायची वेळ हे सगळं जवळपास निश्चित असतं. यामुळे नक्की काय होतं? यामुळे मुलांच्या मज्जासंस्थेला
म्हणजेच नर्वस सिस्टीमला एक प्रकारची शांतता मिळते. म्हणजे त्यांना माहीत असतं की आता पुढे काय होणार आहे, कोणतेही सरप्राईज नसतं तिथे. हो, जेव्हा मुलांना माहीत असतं की जेवण झाल्यावर दात घासायचे आहेत आणि मग झोपायचं आहे, तेव्हा त्यांच्यात आणि पालकांमध्ये संघर्ष होत नाही. हा जो सुरक्षिततेचा आणि निश्चिततेचा भाव असतो तो मुलांना आतून शांत करत असावा. अगदी बरोबर. त्यांना त्यांच्या जगावर नियंत्रण असल्यासारखं वाटतं. अनिश्चितता नसल्यामुळे चिडचिड आपोआप कमी होते. याच्या अगदी उलटं चित्र आपल्याकडे अनेकदा दिसतं. हो, तर कधी घरात पाहुणे आले की रात्री 12 वाजेपर्यंत जागी असतात. कधी नियम खूप कडक असतात, जसं की आज टीव्ही अजिबात बघायचा नाही. तर कधी आपणच आपल्या कामात व्यस्त असल्यामुळे किंवा फोनवर महत्त्वाचं बोलत असल्यामुळे त्यांना 2-2 तास मोबाईल देऊन मोकळे होतो. ही जी धरसोड वृत्ती आहे, कधी एकदम कडक, कधी एकदम सैल. ही धरसोड वृत्ती मुलांसाठी अत्यंत तणावपूर्ण असते ना. हो, जेव्हा नियम रोज बदलतात तेव्हा मुलं सतत एका अनिश्चिततेत जगतात. त्यांना कळतच नाही की आज आईवडील कोणत्या गोष्टीवर हसतील आणि कोणत्या गोष्टीवर रागवतील. या गोंधळातूनच मग त्यांचा हट्ट आणि त्यांची चिडचिड बाहेर येते. ते सतत सीमारेषा तपासून पाहत असतात. की आज मला कुठपर्यंत सूट मिळू शकते. अगदी तसंच. हे समजून घेण्यासाठी मला एका मोठ्या माणसाच्या आयुष्यातलं उदाहरण आठवते. सांगा ना. विचार करा, आपण अशा एका ऑफिसमध्ये काम करतोय जिथे रोज आपला बॉस नवीन नियम घेऊन येतो. बापरे, खूपच भयानक वाटतंय हे. काल त्याने ज्या कामासाठी शाबासकी दिली होती, आज त्याच कामासाठी तो सगळ्यांसमोर ओरडतोय. अशा ऑफिसमध्ये काम करताना आपल्याला किती तणाव येईल. आपण सतत एका भीतीखाली आणि गोंधळात वावरू. आपला मेंदू सतत अलर्ट मोडवर राहील. मग मुलांचंही अगदी तसंच आहे. त्यांचं घर हे त्यांचं जग असतं आणि तिथले नियम जर त्या बॉससारखे रोज बदलत असतील तर त्यांनाही तणाव येणारच. आपल्याला मानसिक शांततेसाठी जशी स्थिरतेची आणि स्पष्टतेची गरज असते, तशीच मुलांनाही असते. खरंय. जेव्हा नियम स्पष्ट असतात आणि त्या नियमांमध्ये सातत्य असतं, तेव्हा मुलांना सतत आज्ञा द्यावी लागत नाही. ती आपोआप त्या प्रवाहाचा भाग बनतात. म्हणूनच शिस्त म्हणजे एक शिक्षा नाही. शिस्त म्हणजे एक सातत्यपूर्ण दिनक्रम. एक असं वातावरण जिथे मूल सुरक्षित महसूस करतं. अगदी बरोबर. आजच्या या संपूर्ण चर्चेतून एक गोष्ट अतिशय स्पष्टपणे समोर येते. कोणती? ती म्हणजे जपानी पालकत्वात कोणतीही गुंतागुंत नाहीये. तिथे फक्त स्पष्टता, शांतता आणि सातत्य आहे. हो. पण हे सगळं ऐकल्यावर एका सामान्य पालकाला दडपणही येऊ शकतं. का बरं? कारण आपण स्वतःला परफेक्ट बनवण्याचा प्रयत्न करू लागतो आणि जेव्हा ते जमत नाही तेव्हा पुन्हा निराशा येते. कसं आहे ना, परफेक्ट पालक असं कोणीच नसतं. हां. कोणत्याही देशात नाही आणि कोणत्याही संस्कृतीत नाही. आपण सगळेच रोज नव्याने शिकत असतो. रोज नव्या चुका करत असतो आपण. सर्वात महत्त्वाचं हे आहे की आपण त्या चुकांमधून काय शिकतो. आपल्याला आपल्या घरात एका रात्रीत मोठे बदल करण्याची अजिबात गरज नाहीये. उद्यापासूनच सगळं चित्र बदलेल अशी अपेक्षा ठेवणं ही चुकीचं आहे. सुरुवात एका अतिशय छोट्या सवयीपासून करता येईल. जसं की फक्त खेळणी आवरणे. हो, फक्त एक नियम ठरवा आणि तो सातत्याने पाळा. जेव्हा मूल नियम ओढेल आणि तुम्हाला राग येईल, तेव्हा प्रतिक्रिया देण्याआधी फक्त एक दीर्घ श्वास घ्या तो एक पॉज घ्या. आणि मग शांतपणे संवाद साधा. हे थोडे छोटे बदल मुलांच्या भविष्यावर खूप मोठा आणि सकारात्मक परिणाम करू शकतात. त्यांच्या मज्जासंस्थेला शांत करू शकतात आणि त्यांना एक सुरक्षित जग देऊ शकतात. नक्कीच. आजची ही चर्चा खरोखरच आपल्याला आपल्याच घरातल्या वागण्याकडे एका नव्या दृष्टीने पाहायला लावणारी आहे. हो ना. पण या सर्व चर्चेच्या शेवटी एक अतिशय खोल आणि शांततेत विचार करायला लावणारा मुद्दा उरतोच. हां, कधीकधी आपण जे पाहतो ते पूर्ण चित्र नसतं. खरंय. आपल्याला वाटत असतं की आपण मुलांना सतत काहीतरी शिकवतोय, आपण त्यांना घडवतोय. पण सत्य हे आहे की आपण मुलांना घडवत नसतो. आपण स्वतःला घडवत असतो आणि मुलं आपल्याकडे पाहून आपोआप शिकत असतात. अगदी बरोबर. जर मुलं खरंच आपलं प्रतिबिंब असतील तर आपण नसताना ती या जगासमोर आपलं कोणतं चित्र उभी करत असतील? हा असा प्रश्न आहे ज्याचा विचार आपण सगळ्यांनी शांततेत करायला हवा. अशाच मनाला भिडणाऱ्या विषयांवर आपण इथे अमृत मंथनवर मनमोकळं बोलत राहतो. हो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या जवळच्या लोकांबरोबर शेअर करा आणि अमृत मंथनला सबस्क्राईब करायला विसरू नका.